नाही त्याला तर जेवढ्या बागेश्वर आणि त्यामुळे याची हिंमत वाढते. याला अक्कल कवडीची नाही त्याला. या म्हणा हा कसला बाबा आहे भोंदू. याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केला आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ या बंधूला, असं आम्ही पहिलेच ट्विट केला आहे. महाराजांचा अवमान करणार कुठे गेले आता ते महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून त्याला वाईट धंदे करायचे ना, महाराजांचं नाव घेऊन आपले पाप ढाकायचे, असे काही महापाप महाराष्ट्रात खूप झाले आहेत. त्यांनी आता यावर का गपचूप राहत आहेत. ज्यावेळेस तो यूपीचा एक लेखक पंतप्रधानांशी छत्रपती शिवरायांची तुलना करतो त्यावेळेस बोलत नाही. बागेश्वर आणि महाराजांचा तर जाप म्हणजे महाराजांना तर त्यांनी असं ठरवलं की त्या कोणत्या त्या स्वामीच्या चरणी नतमस्तक झाल्याची घोषणा केली, भाषणातून त्यांनी व्यक्त केलं. हे किती करंडेपणा आहे, नालायकपणा आहे. छत्रपती शिवराय कोणापुढे झुकले असते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. महाराज देव मानत होते पण महाराज अशा बंधुगिरींना कधीच थारा देत नव्हते. महाराजांचा विश्वास स्वतःवर होता, महाराजांचं कर्तृत्व फार मोठं होतं, म्हणून या स्वराज्याची निर्मिती झाली. पण हे बंधूच्या मागे लागून काहीतरी नवीन बंधू तयार करण्याचं काम, जुन्या बंधूला पुढे आणून नवीन बंधू पुन्हा त्याचं नाव घेऊन पुढे करतोय, असं माझा स्पष्ट आरोप आहे.